आता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे SIP पेक्षा पण काहीतरी भारी आहे किंवा मोठं टूल आहे. कोणी SIP केली पाहिजे आणि कोणी SWP केली पाहिजे. समजा SIP प्लस SWP हा बेस्ट रिटायरमेंट प्लॅन आहे. बँकेत FD करणं हे रिस्की नाही, हे आपण बस एक बाळकडू आहे आपल्याला, लहानपणापासून ऐकतोय. 5 वर्ष आपण इन्व्हेस्टेड राहिलो तर इन्फ्लेशन बीट होणारे रिटर्न्स मिळू शकतात आपल्याला. बरीचशी लोक SIP बंद करायच्या मार्गावर आहेत. माझ्या रिटायरमेंट नंतर सुद्धा माझं मुद्दल वाढतंय, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की किती पैसे काढले पाहिजेत की ज्याने जास्त पण इम्पॅक्ट नाही होणार. अमाऊंट पण एक जमा आहे, पण मग आता SWP कितीची करायची. मला आत्ताची लिक्विडिटी इम्पॉर्टंट आहे का भविष्यातलं कॅपिटल ॲप्रिसिएशन. 1 करोडचं घर घेतलं तर त्यातनं साधारण 20 ते 25 हजाराचं रेंटल इन्कम मिळतं. मी आज 1 करोड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर 70 हजाराचं SWP मी दर महिना घेऊ शकतो. पण मग ज्यावेळेस आपण SWP मधून पैसा काढतो मग तो कशा वेळी काढला पाहिजे. खरं कंपाऊंडिंग आहे ना, हे 5 वर्षांनंतर सुरू होतं. त्यामुळे मिस्टेक ही आहे की पहिल्या 5 वर्ष झाली की काढायचे, ह्या माइंडसेटनी लोक येतात. कोणी SWP केली पाहिजे आणि कोणी नाही केली पाहिजे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत ज्यांचं नाव आहेत प्रीती सिद्धे मॅम, आणि ज्या फायनान्स सेक्टरमध्ये जवळपास 10 वर्षांपेक्षा जास्तचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. अनेक लोकांना त्यांनी फायनान्शियली लिटरेट केलेलं आहे आणि त्यांची प्रॉपरली फायनान्शियल प्लॅनिंग केलेली आहेत. तर मला अपेक्षा आहे की आजचा जो पॉडकास्ट आहे तुम्हाला प्रत्येकाला खूप जास्त युजफुल ठरणार आहे, म्हणून शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघा. आणि सगळ्यात शेवटी आपलं जे चॅनल आहे श्रीमंत स्टुडिओ, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथून पुढे आपण आपल्या ज्या कॉन्टेंटची लेवल आहे ते वाढवत जाणार आहोत. आणि आजपर्यंत तुम्हाला जे काही नॉलेज आहे त्याला आपण आणखी डिटेलमध्ये आणण्याचा या प्लॅटफॉर्मवरती प्रयत्न करणार आहोत. म्हणून जर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अजून चांगले गेस्ट पाहिजे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर प्रीती मॅम, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. येस, तर सगळ्यात आधी मी तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, पण आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल आणखी थोडंसं ऐकायला आवडेल. ओके. बेसिकली माझी फायनान्समधली सुरुवात ही अर्थातच मी पण सगळ्यांसारखंच 9 ते 5 जॉबनी सुरुवात केली. HDFC सिक्युरिटीजमध्ये मी होते जॉबला. 2006-07 पासून सुरुवात झाली. सो जे मार्केटचे नंतरचे फॉल्स होते रिसेशनचे ते सगळे मी बघत पुढे आले. मग काही कारणास्तव जॉब सोडून स्वतःचं काही करायचं हे ठरवलं होतं. सो 2014 साली ॲक्च्युअली डिसिजन घेतला आणि पेपर टाकले आणि 15 पासून स्वतःचा बिझनेस सुरू केला. वेल्थवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस या पार्टनरशिप फर्ममध्ये मी पार्टनर आहे. आम्ही क्लायंट बरोबर अशा पद्धतीने रेपो करतो, इट्स लाईक अ वन स्टॉप शॉप. म्हणजे तुम्हाला जी काही इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गरज असते ती सगळी अंडर वन रूफ हे होते, केली जाते. अशा टाईप. त्यात म्युच्युअल फंड्स पासून अगदी बँक FD पर्यंत किंवा पोस्टाच्या स्कीम्स पर्यंत सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स ऑप्शन आपण करतो. सो आता करंटलीच आम्ही म्युच्युअल फंड्समध्ये 2 करोड महिना SIP बुक झालं. बापरे, 2 करोड महिना. आणि टोटल असेट अंडर मॅनेजमेंट माझ्या 150 करोड प्लस आहेत. अरे वा. आणि एक गोष्ट मला चांगली वाटली की म्हणजे तुमचा ॲक्च्युअल बिझनेसचा एक्सपिरियन्स 10 वर्षाचा आहे, पण त्या आधी पण तुम्ही फायनान्स सेक्टरमध्येच काम करत होते. पण तसं जर असं बघाल तर 2006 पासून आतापर्यंत सो एक 15 वर्ष प्लस शेअर मार्केट रिलेटेड गोष्टींमध्येच मी आहे. त्यामुळे ते चढ उतार सगळे बघितलेले आहेत म्हटलं तरी चालेल. ओके. तर आता आपण आपला जो पॉडकास्ट आहे त्याला स्टार्ट करूयात. आजपर्यंत मी फायनान्सचे अनेक टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, तर आजच्या टॉपिकमध्ये आपण आपल्या ऑडियन्सला काय वेगळं नवीन देऊ शकतो. समजा बेसिकली आत्ता सगळ्यात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे खूप आपण सोशल मीडियावर पण ऐकतोय की SIP पेक्षा पण काहीतरी भारी आहे किंवा मोठं टूल आहे, SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आज आपण त्याच्यावर डिटेलमध्ये बोलू शकतो. ओके. पण मग त्याआधी थोडंसं जे लोकांनी समजा फर्स्ट टाइम हा पॉडकास्ट बघतायत त्याच्यासाठी आपण थोडंसं बेसिकपासून जाऊयात. जसं की SIP, SWP आणि मला वाटतं स्टेपअप SIP. तर या थोड्याशा टर्म्स थोड्याशा डिफाईन करून सांगा ना, की म्हणजे नॉर्मल ऑडियन्सला पण त्या कळतील. बरोबर. SIP इज लाईक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जसं आपण बँकेत RD करतो
की दर महिन्याला आपली एक अमाऊंट बँकेतनं कट होते, आरडीत इन्व्हेस्ट होते. सेम वे SIP मध्ये असतं की आपल्या अकाउंटमधनं पैसे त्या SIP म्हणजे त्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट होतात. ओके. यात फायदा असा की दर महिना थोडी थोडी रक्कम गुंतवून आपण मोठं वेल्थ क्रिएट करू शकतो. त्यामुळे RD सारखंच दर महिन्याला अमाऊंट इन्व्हेस्ट होईल, पण इथे आपला रिटर्न मार्केट लिंक असल्यामुळे मोठं वेल्थ क्रिएट होऊ शकते. ओके. सो दुसरा आपला हे होता SWP, जे म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. याच्यामध्ये आपण एक्स अमाऊंट लमसम गुंतवतोय, ज्यातनं आपल्याला महिन्याला फिक्स इन्कम मिळतंय. म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट आपल्याला ते इन्कम मिळणार आहे. यात महत्त्वाचा मुद्दा अजून एक असा आहे की ओव्हर द पिरियड मुद्दल वाढणार आहे. जे आपण कुठच्याही प्रॉडक्टमध्ये आपल्याला मंथली इन्कम लाईक पेन्शन मिळत असलं तरी मुद्दल तितकंच असतं. इथे मुद्दल वाढ हा खूप महत्त्वाचा मुद्दा असेल. म्हणजे ही सगळ्यात मोठी ॲडव्हान्टेज आहे की आपण जे काही पैसे गुंतवू त्यातून आपण समजा छोटे छोटे अमाऊंट बाहेर तर काढू शकतो, म्हणजे ऍक्च्युअल अमाऊंट ती पण आपली वाढत जाणार. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा आपला पॉईंट होता स्टेपअप SIP. म्हणजे आज असं झालंय ना की SIP स्टेपअप करणं ही गरज झाली आहे. SIP जी आपण करतोय, फॉर एक्झाम्पल आज आपण 20,000ची SIP करतोय, इन्कम दरवर्षी वाढतं, पण एखाद्याने ती जर स्टेपअप नाही केली तर ती 20,000ची राहील. स्टेपअप म्हणजे काय, तर ती दरवर्षी सर्टन पर्सेंटेजनी किंवा अमाऊंटनी वाढणार आहे. ओके. म्हणजे आज इन्कम ज्या प्रपोर्शनमध्ये वाढत आहे त्या प्रपोर्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल, सो दॅट ती इन्व्हेस्टमेंट भविष्यात आपल्याला पुरेशी असेल. अदरवाईज जर ती तेवढीच ठेवली तर ती आपल्या लाईफस्टाईलला मॅच नाही करणार. बरोबर, कारण आपली लाईफस्टाईलचा खर्च हा दिवसेंदिवस वाढतच जातो. तो असं नाही राहत की समजा आता थोडा खर्च येतो तर तो 10 वर्ष पण तेवढाच राहील, तसं तर काही नाही. म्हणून आपली इन्व्हेस्टमेंट पण वाढली पाहिजे. ओके. आता आपण थोडंसं SIP आणि SWP या दोघांकडे डिटेलमध्ये कम्पॅरिझनमध्ये जाऊयात की काय बेटर ऑप्शन आहे. असं म्हटलं ना तर कम्पेअर करण्यासारखं असं हे टूल्स नाही आहेत, कारण दोन्ही हे इन्व्हेस्टमेंट्स प्रकार जे आहेत हे म्युच्युअल फंड्सचेच आहेत. हा कोणताही म्हणजे SIP काय SWP काय ह्या स्कीम्स नाही आहेत की दोन्हीत आपण कम्पेअर करू आणि काय बेस्ट आहे ठरवू. हे दोन पॅटर्न आहेत इन्व्हेस्टमेंटचे. SIP म्हणजे आत्ता मी जर अर्निंग स्पॅनमध्ये आहे तर मला अमाऊंट गुंतवत राहायचं आहे लॉंग टर्मसाठी आणि कॉर्पस जमा करायचं आहे. ह्यातनं म्हणजे टोटल वेल्थ क्रिएशनचं टूल आहे SIP, आणि ती वेल्थ वापरायची आहे. आपल्याला नुसतं साठवत तर नाही बसायचं, त्याचा उपभोग पण घ्यायचा आहे. सो ती वेल्थ वापरायची कशी यासाठीचं टूल आहे SWP. म्हणजे एक वेल्थ क्रिएट करतंय आणि त्या एक वेल्थ क्रिएट केलेल्या वेल्थचा वापर कसा करायचा हे देत आहे. ओके. पण मग तरी पण समजा कोणी SIP केली पाहिजे आणि कोणी SWP केली पाहिजे समजा. येस, हा चांगला प्रश्न आहे, कारण आज उठसूट सगळ्यांना SWP करायची. म्हणजे SIP कधी करायची, मी नेहमी सांगते की SIP प्लस SWP हा सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे. रादर हा बेस्ट रिटायरमेंट प्लॅन आहे. म्हणजे SIP प्लस SWP. SIP प्लस SWP हा बेस्ट रिटायरमेंट प्लॅन आहे. कसं मी एक्झाम्पल घेऊन सांगते. आज जर मी 30 वर्षाची आहे समजून चालू आपण, दर महिन्याला मी 20,000ची SIP करते, ती दरवर्षी 10% स्टेपअप करते. पुढच्या 20 वर्षात म्हणजे माझ्या 50व्या वर्षापर्यंत मला 12%च मिळाले ना तरी 4.25 करोडचा कॉर्पस होतो. आपण कॅल्क्युलेशनसाठी पकडू, आपल्याला 4 करोड रुपये मिळत आहेत. सो मला 50व्या वर्षी 4 करोड रुपये असणार आहेत. ही झाली मी SIP थ्रू या 20 वर्षात केलेली वेल्थ क्रिएट केली. बरोबर. आता SWP 50व्या वर्षी मी रिटायरमेंट घ्यायची ठरवली, कारण माझ्याकडे 4 करोड आहेत. SWP मार्फत मला जवळजवळ 2.5 ते 3.5 लाखाचं दर महिना SWP घेता येणार आहे. म्हणजे इन्कम मिळू शकतं आपल्याला. SWP सिस्टमॅटिक विड्रॉल म्हणजे माझा जो 4 करोडचा कॉर्पस आहे त्यातनं दर महिना मला 2.5 ते 3.5 लाख इतकं इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट इन्कम येणार आहे. माझा रिटायरमेंटची सोय झाली ना. बरोबर. हे माझं पेन्शन आहे असं मी ट्रीट करीन. म्हणजे मी कमवते तेवढे वर्ष मी SIP थ्रू वेल्थ क्रिएट केली. आता माझं इन्कम बंद झालं, SIP बंद केली आणि त्या कॉर्पसमधनं मी महिन्याला SWP घेते. इज माय पेन्शन. आणि अजून इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे माझं जे 4 करोडचा कॉर्पस आहे हाही भविष्यात ओव्हर द पिरियड वाढणार आहे. अरे वा, म्हणजे तोही वाढत जाईल. आणि बघा ना, आपण 20,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय पण घेताना आपण 1.5 लाख रुपये घेतोय. म्हणजे हा किती मेजर डिफरन्स आहे. ओके. आता SWP करत असताना आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत
की ज्या समोरच्यानी लक्षात ठेवल्या पाहिजे, महत्त्वाच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत? ओके, फर्स्ट ऑफ ऑल लक्षात ठेवायचं म्हणजे SWP करताना मला त्या SWPची गरज आहे का, ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे मी हे का स्पेसिफिकली सांगते की आज सोशल मीडियावरनं इतकं ऐकलं जात आहे ना की SWP हे बेस्ट टूल आहे, त्यामुळे मी आज 10 लाख इन्व्हेस्ट करते ना, त्यातनंही मी SWP घेते. आज मी 40 वर्षाची आहे, मला त्या 10 लाखाची मी जर इन्व्हेस्टमेंट केली आहे. SWP कधी होते, जेव्हा तुम्ही लमसम इन्व्हेस्ट करताय त्यातनं आपण मंथली इन्कम घेतोय, इज SWP. आज जर मी 10 लाख इन्व्हेस्ट करते, मला महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत. आज जर मी 40 वर्षाची आहे, मला त्या 7,000 रुपयांनी आत्ता काही फरक पडणार आहे का? नाही. माझं इन्कम चालू आहे, मला त्या 7,000नी काहीच फरक पडणार नाही. बरोबर, राईट. मग त्या पैशाची गरज नाही मला, 7,000 काय फरक पडणार? मला त्या 7,000ची गरज नाही, म्हणजे मला SWPची गरज नाहीये. सो ती आत्ता घेणं हे माझ्यासाठी योग्य ऑप्शन ठरणार नाही. इथेच ॲडवायझरी कामाला येते. 10 लाख जर आज मी इन्व्हेस्ट करते, मला 7,000ची गरज नाही, 10 लाख इन्व्हेस्टेड ठेवा ना. पुढच्या 10 वर्ष जरी आपण इन्व्हेस्टेड राहिलो, त्याचे साधारण 30 ते 32 लाख होतात. मग त्यावेळेला मला गरज असेल तर 20,000चं SWP घेऊ शकणार आहे. बरोबर. म्हणजे मला जेव्हा गरज आहे तेव्हा मी ते घ्यायचे. जस्ट लमसम इन्व्हेस्ट करते 7,000 घ्यायचे, हा फंडा असला नाही पाहिजे. म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सांगितलं की आपल्याला गरज आहे का पैशाची. जर समजा आपल्याला खरंच गरज असेल तरच SWP चालू करा, नाहीतर तो पैसा इन्व्हेस्टेड राहू द्या. कारण आज जर तुम्हाला 7,000 मिळत असतील त्याच्यातून, तर काही वर्षानंतर मे बी 20,000 रुपये 25,000 रुपये मिळत असतील. ओके, म्हणजे जे यंगस्टर आहेत तर त्यांच्यासाठी तर SWP मला वाटतच नाही की त्यांच्यासाठी आहे. लमसम गुंतवले तरी SWP घेणं कंपल्सरी नाही. लेट इट बी ॲज इट इज. तो पैसा मार्केटप्रमाणे ग्रो होऊ दे. जेव्हा मी रिटायर होणार आहे तेव्हा त्यातनं मला SWP घ्यायची. सो पैसा वाढलेला असेल तर माझी अमाऊंट पण जास्त असेल. बरोबर आहे. आणि समजा किती कालावधीसाठी SWP केला पाहिजे, हा पण एक मेजर फॅक्टर आहे समजा, तर त्याबद्दल काय सांगाल? जनरली कसं असतं ना, SWP हा कॉन्सेप्ट हा रिटायरमेंट नंतरच्या इन्कमसाठी वापरला जातो. सो रिटायरमेंट नंतर म्हणजे मी म्हणेन की इन्कम लाईफ लॉंग आलं पाहिजे. म्हणजे अर्थात मी नंतर काम नाही करू शकणार आहे किंवा मला लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज नाही करायचे. सो कालावधी ॲज सच आपल्याला डिसाईड करायची काहीच आवश्यकता नाही, तो लाईफ लॉंग असणार आहे. म्हणजे मी एक एक्झाम्पल घेते. आज मी रिटायर झाली आहे, 1 करोड रुपये मला रिटायरमेंटचे मिळाले. मी ते 1 करोड रुपये गुंतवून त्यातनं 70,000ची SWP दर महिना घेते. सो हे 70,000 मला लाईफ लॉंग यायला हवेत, कारण मी आता रिटायर आहे. बरोबर. सो कालावधी हा इन्फिनिटी राहील. तो 1 करोड जोवर इन्व्हेस्टेड आहेत तोवर इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट मला महिना 70,000 येत राहणार आहेत. ओके. हा, म्हणजे ज्यावेळेस आपण इन्कम घेतोय त्यातून, तर तो त्याला काही टाइम लिमिट नाही आहे समजा. पण मग तरी जर म्हणजे आज मी इन्व्हेस्ट करतोय तर ते कधी, म्हणजे स्टार्ट कधी केलं पाहिजे? सरासरी ज्यावेळेस आपण रिटायर होतो त्यावेळेस स्टार्ट केलं पाहिजे का? म्हणजे आता रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणाल ना तर 2 मुद्दे येतील यात. एक म्हणजे असेल की आत्ता मी रिटायर झाले आणि माझा रिटायरमेंटचा कॉर्पस मला अशा पद्धतीत इन्व्हेस्ट करायचा आहे जो मला आयुष्यभर पुरेल. आणि दुसरा पॉईंट असेल रिटायरमेंट म्हणजे की मला इथून 20 वर्षांनी रिटायर व्हायचंय, तरी पण मला प्लॅन करायला पाहिजे, तरच मी त्यावेळेला प्रॉपर रिटायर होऊ शकेन. बरोबर. सो पहिला मुद्दा असा की मी जर आत्ता रिटायर झाले तर मी कसं प्लॅन करायला पाहिजे. सो आत्ता जर माझी रिटायरमेंट झाली आहे, मी तो 1 करोड रुपये, आपण एक्झाम्पल घेऊ की 1 करोड रुपये मला जर त्यातनं मिळाले आणि ते मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवून SWP घेते, दर महिना मी 70,000 त्यातनं विड्रॉ करते. हे 70,000 माझ्या 1 करोडमधनंच येत आहेत. सो पहिली काही वर्ष मला माझं मुद्दल निगेटिव्ह दिसणार आहे, पण ओव्हर द पिरियड कॅपिटल ॲप्रिसिएशन हा यातला खूप महत्त्वाचा मुद्दा असेल. माझे 1 करोड वाढणार आहेत. आता इथनं 10 वर्ष मी हे 70,000 रुपये घेते फॉर एक्झाम्पल. सो मी 10 वर्षात साधारण 70 ते 75 लाख विड्रॉ केलेले. पण 10 वर्षांनी मला 12% जरी रिटर्न मिळालेले असतील तरी माझा 1 करोडचा कॉर्पस हा साधारण 1 करोड 40 लाख 1 करोड 42 लाख झालेला आहे. म्हणजे इन्कम काढल्यानंतर सुद्धा पैसे वाढलेले असतात आपले. मी पैसे काढतेय इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट, फिक्स इन्कम घेतेय, पेन्शन आहे माझं हे थोडक्यात, तरी माझं मुद्दल वाढतंय. ओके. यात अजून एक प्लस पॉईंट असा, आज मी 1 करोडमधनं 70 घेतेय, 10 वर्षांनी 1 करोडचे 1 करोड 40 लाख झालेले आहेत. ह्याचा अर्थ काय, आज 10 वर्ष मला 70,000 पुरतायत. नक्कीच 10 वर्षांनी मला महिना 70 नाही पुरणार बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. माझेही खर्च वाढते असणार आहेत जरी मी रिटायर असले तरी.
सो 10 वर्षांनी माझ्याकडे 1 करोड नाही आहेत, 1,40,00,000 आहेत. सो मी तिथेही माझं इन्क्रीमेंट होऊ शकतं. मी 70,000च्या ऐवजी 1,00,000 महिना काढू शकते SWP मधनं. आणि तरी त्याला काही फरक पडणार नाही ते ना, परत वाढणारच आहे, परत वाढतच जाते समजा ते. म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा इन्क्रीमेंट असं आपण म्हणू शकतो याला. अरे वा. आणि समजा मग जर समजा लोक रिटायर्ड जे लोक आहेत ते बाकीच्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे पेन्शन रिलेटेड बऱ्याच स्कीम्स असतात, मग त्यांना कम्पेअर केलं आपण SWPला तर ते कसं असेल? ओके, बाकीच्या स्कीम्स म्हणजे म्हणायचं झालं तर वयोवंदना किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स. मी आज रिटायर झाले की जनरली लोक हेच करतात, मिळालेल्या 1 करोडमधनं काही वयोवंदनात, काही सिनियर सिटीजनमध्ये, काही FD, काही MIS, म्हणजे ही सगळी ना फिक्स इन्कम प्रोडक्ट्स आहेत. यामध्ये इन्कम जे मिळतं आहे ते फिक्स आहे तुमचं, पण 5 वर्षांनी, आज एक्झाम्पल घेऊ आपण, मी जे 5 वर्षासाठी MIS केलं आहे तर 5 वर्षांनंतर रिन्युअलला माझे 15,00,000च राहतात. तिथे माझं मुद्दल वाढत नाहीये. महिन्याला येणारं इन्कम हे या इन्कम फिक्स इन्कम प्रॉडक्टचं वर्सेस म्युच्युअल फंड SWP तर फार फरक नसेल, पण फरक कुठे पडणार आहे? फिक्स इन्कम प्रॉडक्टमध्ये माझं मुद्दल फिक्सच राहणार आहे, ते वाढणार नाहीये. वेअरॅज म्युच्युअल फंड SWP मध्ये माझं मुद्दल वाढही होणार आहे. ओके, तो तेवढा एक मेजर डिफरन्स आहे. मग बाकीचे पण मग रिस्क बद्दल बोलूयात आपण, कारण बऱ्याच लोकांना थोडंसं रिस्कचं टेन्शन असतं की इथं तर काही रिस्क नाही आहे समजा FD मध्ये किंवा बाकीच्या स्कीम्समध्ये, तसं SWPच्या बाबतीत किती रिस्क असतो समजा? बँकेत FD करणं हे रिस्की नाही, हे आपण म्हणजे एक बाळकडू आहे आपल्याला, लहानपणापासून ऐकतोय. पण आज न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आणि असा रेकॉर्ड बघितला तर बऱ्याच बँका आहेत, त्यामुळे रिस्क नाही 100% असं आपण म्हणूच शकत नाही. ऑन द टॉप ऑफ दॅट मी काय सांगेन की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रिस्क आहे तरी आपण ती घेतो रिस्क आणि करतो. कारण पण मग लोकांचं तर असं म्हणणं असतं की माझा पैसा जर बँकेत आहे तर मला तो पैसा फिक्स आहे, म्हणजे कारण सिक्युअर आहे, मला तो पैसा रिटर्न मिळेल. मग या गोष्टीत किती खरं आहे? आता बँक FDला 5 लाखाचा इन्शुरन्स आहे, त्यामुळे तिथपर्यंत आपण म्हणू शकतो की ते सिक्युअर्ड आहे. ओके, तुम्ही जर आज म्हणजे किती अमाऊंट जर आपण बँकेत ठेवली तर आपल्याला फक्त 5 लाख मिळणार आहेत. ओके, मग ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते. बरोबर. आता या अगेन्स्ट म्युच्युअल फंड्स मध्येही रिस्क आहे, म्हणजे मी तर आदर म्हणेन की हे एकच प्रॉडक्ट आहे की जे समोरून सांगतं की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. तो 100% रिस्क आहे, पण ती मार्केटची रिस्क आहे जी आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहिलो ना तर ती मिनिमम होते. म्हणजे जी रिस्क आपण घेतोय म्युच्युअल फंडमध्ये ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. रिस्क नाही घेतली ना तर रिटर्न दिसणारच नाहीये. ओके, सो कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्याशिवाय इन्फ्लेशन बीट करणारा रिटर्न मिळणार नाहीये. त्यामुळे आज जर मी इन्व्हेस्ट करतेय म्युच्युअल फंडमध्ये, कोणत्याही वेनी करा, मग SIPनी करा, SWP घ्या किंवा अनेक काही मार्ग अवलंबा, लमसम करा, तरी सुरुवात केल्यापासून पहिली 2 ते 4 वर्ष रिटर्न्स मिळणार नाही आहेत. हे माइंडसेटनीच इन्व्हेस्ट करायचं आहे. ओके, आपल्याला 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहायचंय, रिटर्न्स फॉलो होतात. म्हणजे आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगतो 5 वर्ष आपण इन्व्हेस्टेड राहिलो तर इन्फ्लेशन बीट होणारे रिटर्न्स मिळू शकतात आपल्याला. ही कॅल्क्युलेटेड रिस्क जर आपण घेतली तरच इन्फ्लेशन बीट करणारा रिटर्न मिळणार आहे. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की FD वगैरेमध्ये तुम्ही पैसे ठेवतायत पण तिथंही रिस्क आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तिथं रिटर्न्स तेवढे चांगले नाही आहेत, आणि जर तुम्हाला काही झालं समजा तुमच्या अमाऊंटला जास्तीत जास्त तुम्हाला 5 लाख मिळणार आहे, त्याच्यावरती मिळणार नाही. पण मग जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्ट केलं तर ते तुम्हाला लॉंग टर्मसाठी करावं लागेल. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी जर केलं तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील FDपेक्षा. फक्त थोडं डोक्यात ठेवावं लागेल की लगेच 1-2 वर्षात लगेच रिटर्न्सची अपेक्षा ठेवायची नाही, थोडंसं लॉंग टर्म ठेवायचं की त्याने चांगले रिटर्न्स मिळतील. ओके, आणि असं पण नाही ना की सगळेच पैसेच छुवून जातात, असं नाही होत. नाही असं म्हटलं ना तर रिस्क तुम्ही घरात कपाटात जरी पैसे ठेवलेत ना तरी ते रिस्कीच आहे. म्हणजे नुसती चोरी व्हायची म्हणत नाही, तुमचे पैसे निगेटिव्ह होत आहेत. इन्फ्लेशन बघता त्याच्यावर काहीच मिळत नाहीये म्हणजे तुमचे पैसे निगेटिव्ह होत आहेत, ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. त्यामुळे रिस्क घेतल्याशिवाय काहीच होणार नाहीये. मग ती कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या तर रिटर्न्स. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय की 5 वर्ष प्लस इन्व्हेस्टमेंट असेल
तरच म्युच्युअल फंड आपल्यासाठी आहे. मग ती रिस्क घ्या, रिटर्न्स नक्कीच फॉलो होतील. ओके. आणि बऱ्यापैकी लोक 5 वर्षासाठी तर इन्व्हेस्ट करतातच, म्हणजे जर त्यांच्याकडे एफडी आपण ती रिन्यूज करता. बरोबर. असं फार कमी वेळा होतं की 3 वर्षांनी आपण मॅच्युरिटी घेतली आणि वापरली. कसं असतं ना, आपलं ॲसेट ॲलोकेशन हे आपल्या गोल्सनुसार पाहिजे. जर माझी शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट आहे की मी 2 ते 3 वर्षात मला पैसे लागणार आहेत, तर तिथे आपल्यासाठी म्युच्युअल फंड ऑप्शन नाही आहे. तिथे आपल्याला 1-2 वर्षाला एफडीच करायची आहे. पण जिथे माझं लॉंग टर्म गोल आहे की मला 5 वर्ष प्लस पैसे लागणार आहेत, तिथे मी म्युच्युअल फंड्सला आपल्याकडे पर्याय नाही आहे. ओके. म्हणजे बेसिकली तुमच्या गोलवरती सगळं काही डिपेंड आहे. आधी विचार करायचं की आपलं गोल किती वर्षांसाठी आहे, किती वर्षांसाठी आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे. जर शॉर्ट टर्मसाठी असेल 2 वर्ष 3 वर्ष तर मग आपण एफडी प्रेफर करू शकतो. पण जर 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तर 100% आपण म्युच्युअल फंडला ऑप्शन हे केलं पाहिजे. ओके. तुम्ही म्हणताय तसं, पण आज जर समजा आपण नंबर्स बघितले तर असं दिसतंय की बरेच लोक आपली SIPची अमाऊंट काढतायत, म्हणजे लॉंग टर्म ते इन्व्हेस्टेड नाही राहत आहेत. मग ते मे बी मार्केटमुळे असेल किंवा कुठल्याही कारणांमुळे असेल. तर यावरती तुम्ही काय सांगाल, तुमचं काय मत आहे? आत्ताचा सिनारिओ बघाल तर मार्केट डाऊन ट्रेंड आहे. तर तुम्ही म्हणताय तसं बरीचशी लोक SIP बंद करायच्या मार्गावर आहेत. म्हणजे जे माझेही क्लायंट मला फोन करतात की एवढं पडतंय, ॲक्च्युली स्पीकिंग ना मार्केट पडतंय त्यावेळेला आपली इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे. कारण आहे त्याला. जर आज तुम्हाला 4 महिन्यापूर्वी एक गोष्ट 100 रुपयाला मिळत होती आणि आज जर ती 75-80ला मिळतीये, तर ती नक्कीच स्वस्तात मिळते, तर ती आपण बाय केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल डाऊन ट्रेंड म्हणजे मी 100ला बाय केलं, त्यानंतर 95ला केलंय, 90ला केलंय, 85-80, मी प्रत्येक डाऊन लेवलला बाय करते. माझी बाईंग कॉस्ट काय होती ॲव्हरेज आउट होऊन? 90 रुपये. आज मार्केट इथून 4 महिन्यापूर्वी होतं त्या लेवलला गेलं, परत 100वर जरी गेलं तरी माझी कॉस्ट 90 असणार आहे आणि मार्केट 100वर आहे जात आहे. सो मला प्रॉफिटच आहे. डाऊन ट्रेंडमध्ये बाय केलं ना तर हा फायदा आहे. मी प्रत्येक खालच्या लेवलला बाय करते, ज्याने माझे बाईंग कॉस्ट ॲव्हरेज आउट होते. मार्केट जेव्हा टर्न होऊन परत अप जातं त्यावेळेला मला प्रॉफिट जास्त मिळवून देतात हीच युनिट्स. ओके. पण हे कसं ना, बोलायला सोपं आहे, म्हणजे एक प्रॅक्टिकली सांगतो मी, पण आपलं माइंडसेट तसं स्टेबल नाही राहत. बऱ्याच वेळेस आपण घाबरून जातो. नॉर्मल माणसाच्या पर्स्पेक्टिव्हने मी सांगतोय तुम्हाला. तर हे कसं असं स्टेबल कसं राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सगळं कळतं की हे असं असं केलं पाहिजे, पण प्रॅक्टिकलमध्ये वर्कआउट नाही होत. स्वतःच्या माइंडसेटला काय सांगितलं पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत की ज्याने हे सगळं फॉलो होईल. समजा पहिली गोष्ट ना, ह्याच्यात कसं असतं की मार्केट खाली जात आहे, माझा हार्ड अर्न मनी निगेटिव्ह होतोय, हे पॅनिक करणारीच गोष्ट आहे. म्हणजे त्यात काही चूक नाहीये, ही मेंटल टेंडन्सी आहे. बरोबर. यासाठीच ना आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये ॲडवायझरचं हँड होल्डिंग इम्पॉर्टंट आहे. ओके. की त्या जर्नीमध्ये की खाली येते तुझी इन्व्हेस्टमेंट पण ही परत वर जाईल, इथे तू वाढव, हे जे कन्व्हिक्शन असतं ना, हे एक ॲडवायझरच देऊ शकतो. म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये म्हणा, जोवर मार्केट वर जात आहे ना काही फरक पडत नाही, पैसा वाढतोय. डाऊन ट्रेंडमध्ये पॅनिक होतो आपण आणि रॉंग ॲक्शन घेतो. इथे ॲडवायझर आपल्याला अडवतोपेक्षा योग्य सल्ला देतो की काय केलं पाहिजे, लुकिंग ॲट युअर गोल्स, तुम्ही काय केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सिच्युएशनमध्ये जर ॲडवायझरचा हँडहोल्डिंग असेल तर ह्या चुका होणार नाही. म्हणजे जो डेटा पब्लिश झालाय ना, त्यात सुद्धा म्हटलंय की ज्या ऑनलाईन विदाऊट ॲडवायझरी इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्यातले 90 ते 91% लोक ह्या डाऊन ट्रेंडमध्ये SIP स्टॉप्स करतात, म्हणजे इन्व्हेस्टमेंट स्टॉप करतात. ॲडवायझर हँडहोल्डिंग यासाठी इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं, फंड कुठचा घ्यायचा हे कळलं, एवढंच काम आहे ॲडवायझर. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की आपण युट्यूबवरती 1-2 व्हिडिओ बघून घेऊ, आपण आपलं करू, पण तिथं तो ड्रॉबॅक येऊ शकतो. नक्कीच. म्हणून म्हटलं वरच्या ट्रेंडमध्ये मार्केट असतं तोवर हा काहीही प्रॉब्लेम येत नाही. डाऊन ट्रेंडमध्ये आपण पॅनिक होतो आणि तिथे योग्य सल्ल्यासाठी ॲडवायझर असणं खूप गरजेचं आहे. ओके. आणखी असे मुद्दे सांगा ना मला की ज्याच्यामध्ये ॲडवायझरचा रोल खूप जास्त महत्त्वाचा आहे, की जो सामान्य लोक निग्लेक्ट करतात. समजा जसं एक गोष्ट तर तुम्ही सांगितली की ज्यावेळेस डाऊन ट्रेंड होतो तिथं ॲडवायझर कामात पडतो. ओके. तर आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत? बेसिकली ना ॲडवायझरचं काम बऱ्याच जणांना वाटतं की फंड कुठचा आहे चांगला, ह्या सगळ्या गोष्टींपुरतंच सीमित आहे. पण ॲडवायझरचा बेसिक मोटो काय असतो की तुमची फायनान्शियल गोल जी आहेत ती फुलफिल करणं.
मग आज 2 माणसं सेम इन्कम आहे, सेम एज आहे, पण एकाला 1 मुलं एकाला 2 मुलं आहेत, त्यांची फायनान्शियल गोलच वेगळी असतील. सो त्यांचं इन्व्हेस्टमेंट प्रॉस्पेक्ट पण त्या अनुषंगाने असेल. किंवा एखाद्याला अर्ली रिटायरमेंट घ्यायची आहे आणि एखाद्याला 10 वर्षांनंतर घ्यायची आहे, तरी सुद्धा पॅटर्न वेगळा असेल. सो आपलं रिस्क ॲपेटाईट, आपल्या लायबिलिटीज, आपले गोल्स काय आहेत यानुसार एक कस्टमाइज अप्रोच असतो इन्व्हेस्टमेंटचा. एक स्टँडर्ड मेथड नसते की एक स्टँडर्ड ही सगळ्यांना हीच फॉलो होणार आहे. कस्टमाइज अप्रोच असतो, तो गरजेचा आहे. आणि त्यासाठी ॲडवायझर गरजेचा आहे की तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमची इथून पुढची गोल्स काय आहेत आणि त्यासाठी किती वेळ आहे, त्यानुसार आपण कशी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे हे काम ॲडवायझरचं आहे. ओके, म्हणजे मला क्लिअर झालं की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. ऑब्व्हियसली त्याच्यामुळे त्याचे गोल्स पण वेगळे आहेत. म्हणून तुम्हाला असं कोणीतरी स्पेशल व्यक्ती पाहिजे की जो तुमच्या हिशोबाने तुमचा एक कस्टमाइज प्लॅन तयार करून देईल आणि तो सोबत राहील, शेवटपर्यंत तुम्हाला प्रॉपरली गाईड करत राहील. म्हणून ॲडवायझर महत्त्वाचा आहे. असं नाही की आपण 2 व्हिडिओ युट्यूबवरती बघितले आणि प्रत्येकाला ते सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला सेम असतील असं नाही. साधं उदाहरण आहे, ताप आला तर डॉक्टरकडे जाताच ना, म्हणजे प्रत्येक वेळेला क्रोसिन घेऊन काम होत नाही. बरोबर, आपल्याला डॉक्टर लागतो. तसंच आहे की माझे पण काही गोल्स आहेत, तर त्यासाठी मला एक्सपर्ट हवाच. आणि फुल माझ्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये जर त्याचं हँडहोल्डिंग असेल तर मी जास्त सुयोग्य पद्धतीने ती गोल्स अचीव्ह करू शकेन. टाइम टू टाइम माझ्या हातात ते पैसे असतील त्यावेळेला. ओके, आता हे बऱ्यापैकी क्लिअर झालंय मला. आता आपण ना थोडंसं SWP आणि रिटायरमेंट प्लॅनिंग याच्याबद्दल आणखी थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात, कारण तेच एक महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. येस, आता SWP फक्त म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग म्हटलं ना की 2 गोष्टी येतील आपल्यात, की आत्ता मी रिटायर झाली आहे तर कसं प्लॅन करायचंय, आणि जर इथून 20 वर्षांनी रिटायरमेंट घ्यायची तर मी कसं प्लॅन करायला हवंय. आत्ता मी रिटायर झाली आहे, आपण एक्झाम्पल पकडू, मला 1 करोड रुपये रिटायरमेंट कॉर्पस मिळालाय. जर हे 1 करोड मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवून SWP महिन्याला 70,000ची घेऊ शकते. इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट मला हे 70,000 येत राहणार आहेत. इथून पुढे 10 वर्षात मी हे 70 काढते, तर साधारणपणे मी 70 ते 75 लाख विड्रॉ केलेले आहेत. म्हणजे माझ्या 1 करोड मुद्दलातनं 70-75 लाख विड्रॉ झाले. सो 10 वर्षांनी माझे 1 करोडचं जे मुद्दल आहे ना ते सुद्धा वाढून साधारणपणे 1 करोड 40 लाख ते 1 करोड 45 लाख असणार आहे. बरोबर, म्हणजे माझ्या रिटायरमेंट नंतर सुद्धा माझं मुद्दल वाढतंय. ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे मी म्हणेन कॅपिटल ॲप्रिसिएशन ही काळाची गरज आहे आज. कारण 10 वर्षांनी मला 70 पुरणार नाही आहेत, त्यावेळेला माझं मुद्दल वाढलेलं असणार आहे. आता दुसरा मुद्दा येतो रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये की मी आज इथून 20 वर्षांनी रिटायरमेंट घ्यायची आहे मला. आज मी 30 वर्षाची आहे आणि इथून 20 वर्षांनी म्हणजे 50व्या वर्षी मला रिटायर व्हायचं आहे, तर माझं प्लॅनिंग कसं असायला हवं. इथे बेस्ट ऑप्शन येतो SIP प्लस SWP. हा बेस्ट रिटायरमेंट प्लॅन आहे. म्हणजे आज मी 10,000ची SIPला सुरुवात केली. 30व्या वर्षी 10,000ची SIP सहज शक्य आहे. 10,000ची SIP केली. दरवर्षी इन्कम वाढणारे 10%नीच ती स्टेपअप केली. पुढच्या 20 वर्षात 12% मिळाले तरी 1.5 ते 2 करोडचा कॉर्पस जमा होतो. म्हणजे 50व्या वर्षी 2 करोड रुपये घेऊन मी रिटायर होणार आहे. या 2 करोडमधनं मी साधारणपणे 1,40,000 इतकं महिना SWP घेऊ शकते. म्हणजे मी माझ्या रिटायरमेंटची सोय आत्तापासून सुरुवात केली तर नक्कीच माझी लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज न करता मला मंथली इन्कम जेवढं हवं आहे ना तेवढं मी काढू शकेन त्यातनं. ओके, पण मग इथं एक मुद्दा येतो समजा की किती पैसे काढले पाहिजेत की ज्याने जास्त पण इम्पॅक्ट नाही होणार. कारण आता लोकांना मनात येईल ना की नेमकं आता समजा मी SWP केलेली आहे, माझ्याकडे अमाऊंट पण एक जमा आहे, पण मग आता SWP कितीची करायची, ओके, की म्हणजे 10,000ची करायची, 20,000ची करायची, असं फिक्स काही असतं का त्याचे रूल्स वगैरे? SWP किती % करायला पाहिजे असा फिक्स स्टँडर्ड रूल काही नाही. आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण ती फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकतो. जनरली ॲज अ ॲडवायझर मी सजेस्ट करीन तुम्हाला की आज जर फिक्स इन्कम प्रॉडक्टमध्ये मी इन्व्हेस्ट केले असते तर मला 7 ते 8% मिळाले असते, तेवढीच मी SWP काढणार आहे. ओके, म्हणजे माझी भविष्यात मुद्दल वाढ ही जास्त होईल. आज जर मी 8%च्या ऐवजी 10% काढायला सुरुवात केली तर त्या अकॉर्डिंगली माझी मुद्दल वाढ कमी होणार आहे. म्हणजे मला आत्ताची लिक्विडिटी इम्पॉर्टंट आहे का भविष्यातलं कॅपिटल ॲप्रिसिएशन, अर्थात ही प्रत्येकासाठी गोष्ट वेगळी असणार आहे. बरोबर, त्यानुसार आपल्याला ठरवायचं. पण एक थंब रूल आहे की समजा 8% आपण यूज केलं तर ते बेनिफिशियल जास्त आहे. नक्कीच. ओके, रिटायरमेंट प्लॅनिंग बद्दल आणखी एखादा मुद्दा तुम्हाला ॲड करायचा आहे? जनरली काय होतं, पण रिटायरमेंटचे पैसे आले ना की जनरली लोक काय करतात की घर घेतात.
की त्या घरातनं मला रेंटल इन्कम मिळेल आणि घराची किंमत पण ओव्हर द पिरियड वाढेल. बरोबर. हा एक हे असतो. आज विचार करा, 1 करोड रुपयाच्या खाली घर येत नाही. 1 करोडचं घर घेतलं तर त्यातनं साधारण 20 ते 25 हजाराचं रेंटल इन्कम मिळतं. मी आज 1 करोड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर 70,000चं SWP मी दर महिना घेऊ शकते. म्हणजे 20 ते 25 हजाराचा रेंट कुठे आणि 70,000चं SWP कुठे. सो खूप मोठा फरक पडतो. ऑन द टॉप ऑफ दॅट घराची मेंटेनन्स कॉस्ट, म्हणजे आज जर मला ते रेंटवर द्यायचं आहे तर त्याच्यासाठी भाडे करू शोधा, ब्रोकरेज फी, सोसायटीचा मेंटेनन्स, त्याची डागडुजी, आणि जसं घर जुनं होईल ना ती कॉस्ट वाढत राहणार आहे. म्युच्युअल फंड्समध्ये मेंटेनन्स कॉस्ट ॲज सच 0 आहे. थर्ड पॉईंट असा येईल की आज मी घराची कॉस्ट वाढणार आहे, भविष्यात मला त्यातनं रिटर्न मिळतील. म्हणजे जे आपण ॲप्रिसिएशन म्हणतो ना, ते जर बघितलं तुम्ही पास्ट रेकॉर्ड तर ते 5 ते 60% वर नाही आहे. ओके. वेअर ॲज म्युच्युअल फंडमध्ये आपण 5 वर्ष प्लस इन्व्हेस्टेड राहिलात तर 12% ॲप्रिसिएशन होऊ शकतं. सो दोन्ही वेळी विचार कराल की रेंटल यील्ड आणि ॲप्रिसिएशन, तरीसुद्धा आपल्याला घर घेण्यापेक्षा रिटायरमेंटचा कॉर्पस म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून SWP घेणं जास्त फायद्याचं ठरेल. ओके. पण मग लोकांचं असं म्हणणं असतं की समजा मी फ्लॅट इन्व्हेस्ट केला, त्यातून मला रेंटल इन्कम तर मिळणार आहे, पण त्याचं पण तर ॲप्रिसिएशन होणार आहे ना प्राईसचं. बरोबर. मग त्याचं कसं? तेच प्राईस ॲप्रिसिएशनचा तुम्ही जर पास्ट रेकॉर्ड बघितलात की 1 करोडच्या घराचं ॲप्रिसिएशन आत्तापर्यंत किती झालं तर ते यील्ड साधारणपणे 5 ते 7% येतं आहे. म्हणजे घराची किंमत ही दर वर्षाला 5 ते 7%नीच वाढते. म्हणजे मी आज 1 करोड एवढा मोठा कॉर्पस गुंतवते आणि 7%ने जर ते अप्रिशिएट होणार आहे तर त्यातनं इन्फ्लेशन बीट होत आहे का? आणि हे जर मी आज म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहिले, से फॉर 5 ते 10 वर्ष, घर तर मी ठेवणारच आहे ना, तशीच मी ते 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहिले तर मला इन्फ्लेशन बीट होणार आहे. म्हणजे 12% रिटर्न मिळू शकतात. ओके. सो हा खूप मोठा डिफरन्स होतो ॲप्रिसिएशनमध्ये. मला आज पार्शियल अमाऊंट हवी आहे, मी 1 करोड रिटायरमेंटचे गुंतवतेय, घरात तुम्ही गुंतवलेत ना ती की अमाऊंट लॉक झाली. बरोबर. असं होत नाही की मी 1 खोली विकली, मला काही अमाऊंट हवी आहे, मी 1 खोली विकली, असं होत नाही. म्हणजे अगदी पूर्ण घर जरी विकायचं ठरवलं ना, अर्जन्सी आहे म्हणून, तरी तुम्ही इमर्जन्सीत तुम्हाला इधर कॉस्ट पाडून विकावं लागतं किंवा नाही विकलं जात. आज असंही होतं की घर विकलं जात नाहीये. बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळेस कसं असतं की ज्याला घर घ्यायचंय तो जास्तीत जास्त प्रेफरन्स नवीनच घराला देतो ना. आजकाल असं टेंडन्सी खूप कमी झालं की आपण एखाद्याचं रिसेलवालं घर घेऊ, कारण लोकांची इच्छा नसते. म्हणजे तो एक मुद्दा आजकाल वाढतोय, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके. घराचा एक पोर्शन विकून आपण लिक्विडिटी नाही करू शकत. सो रिटायरमेंट झाली आहे आणि आता माझे पैसे लॉक आहेत, हे कुठेतरी न पटणारी गोष्ट आहे की जर मी आयुष्यभर कमवून तो पैसा साठवलाय, तो वापरायलाच लिक्विडिटी नाही आहे हातात, तर मग म्युच्युअल फंडमध्ये कसं होतं, माझ्या 1 करोडमधनं मला 1 लाख जरी हवेत ना मी काढून घेऊ शकते. तिथे कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही, तितकी फ्लेक्झिबिलिटी आहे. सो लिक्विडिटी आणि मुद्दल वाढ दोन्हीच्या याने आपल्याला म्युच्युअल फंड SWP नक्कीच फायद्याची असेल. ओके. हे तर क्लिअर झालं मला समजा. पण मग ज्यावेळेस आपण SWP मधून पैसा काढतो, मग तो कशा वेने काढला पाहिजे? समजा मंथली वेने काढला तर जास्त फायद्याचं आहे, किंवा वर्षातून एकचदा काढायचं की 3-4 महिन्यातून एकदा काढायचं? कुठलं बेटर ऑप्शन आहे याच्यातलं? SWP नावातच आहे. SWP हे प्रॉडक्ट असं आहे ना, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सो सिस्टमॅटिक वेनी इन्व्हेस्टमेंट आहे. सो सिस्टमॅटिक वेनीच विड्रॉ करायचे. सो मंथली विड्रॉल हाच बेस्ट ऑप्शन असेल. कसं असतं ना, हे पेन्शन म्हणून ट्रीट होतं. तुम्हाला महिन्याला खर्चाला पैसे लागणार आहेत तर ते महिन्यालाच अकाउंटला आले पाहिजे. म्हणजे जनरली ही सवय आहे आपल्या सगळ्यांनाच की महिन्याचे खर्च असतात, तसंच महिन्याचं इन्कम असतं. बरोबर. म्हणून SWP पण मंथली घेणं प्रेफरेबल आहे. ओके. पण मग जर समजा मला गरज नाही आता, मी 6 महिन्यातून घेतली किंवा 3-4 महिन्यातून घेतली, तर उलट जास्त फायद्याचं होऊ शकतं का? कारण मी अमाऊंट तर कमी काढतोय. बरोबर. असं बघाल तर मग SWP म्हटलात ना तर ती सिस्टमॅटिक वेनी मंथलीच होईल. पण आज जर गरज नाही, मी 10 लाख रुपये गुंतवले, गरज नाहीये, काही महिन्यांनी मला त्यातनं 50,000ची गरज आहे ना, ते आपण करूच शकतो. कधीही करू शकता. जेवढं कमी विड्रॉ कराल तेवढं ओव्हर द पिरियड मुद्दल जास्त वाढणार आहे. ओके. येस. पण आता आणखी एक गोष्ट की समजा जर पैसे काढायचे असतील तर मी ते सेम क्वांटिटीमध्येच काढले पाहिजे का, किंवा कधी कमी जास्त
असे पण केलं तर चालतं. समजा कदाचित मला या महिन्यामध्ये 30,000चीच गरज आहे, तर मी 30,000 काढेल. पुढच्या महिन्यात समजा माझ्याकडे काहीतरी काम आहे, मग 50,000 1,00,000 रुपये काढेल. मग असं आपण करू शकतो का, आणि किंवा त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत, प्लस पॉईंट आहेत? म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्ट केले तर तुम्ही फ्लेक्झिबिलिटी आहे की तुम्हाला आज या महिन्यात 30,000 हवेत, पुढच्या महिन्यात 1,00,000 हवेत, कधीही काढू शकता. ती फ्लेक्झिबिलिटी पूर्ण आहे. पण जर SWP वेनी आपण ते विड्रॉल घेतोय तर ते मगाशी ते सिस्टमॅटिक वेनीच होणार. सो आपली अमाऊंट पण फिक्स असणार, डे ठरलेला असणार की त्या डेला फंडमधनं युनिट्स रिडीम होणार आहेत आणि तेवढे पैसे आपल्या अकाउंटला येऊन क्रेडिट होणार आहेत. सो हे खूप सिस्टमॅटिक वेनी होतं. सो त्यात आपण असं मॅन्युअली किंवा आपल्याला वाटेल तसं नाही करू शकत. एक प्रॉपर पद्धत आहे की तेच तसंच होईल. ओके, बरं. आता तुम्ही तारीख सांगितली की आपण स्पेसिफिक तारखेला जसं आपलं पेमेंट होतं तसं आपण करू शकतो. असं तारीख वेगवेगळी जर ठेवली तर काही फरक पडतो का त्याने? बऱ्याच जण महिन्यातल्या कोणत्या तारखेला विड्रॉल घ्यावं किंवा बऱ्याचदा SIP मध्ये कुठच्या तारखेला इन्व्हेस्टमेंट करावी की जास्त फायदा होईल, हा बऱ्याच जणांना हे असतं की महिन्या अखेरीला मार्केट जास्त पडतं वगैरे. ओव्हर द पिरियड आपण लॉंग टर्म मध्ये बघू ना तर ह्या डेनी काहीच फरक पडत नाही. म्हणजे डेटा सांगतो की जर 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहिलोय, 1 तारखेला करतोय तर 12% मिळत आहेत, 15ला करतोय तर 12.10 मिळत आहेत, 30ला करतोय तर 11.90 मिळत आहेत. ह्यानी काहीही फरक पडत नाही. आपल्याला कसं असतं ना, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताना रिटर्न्स चेज करायचे नाही आहेत, ते मार्केट देणार आहे. ओव्हर द पिरियड ग्राफ डाऊन अप होत वरच जाणार, रिटर्न मार्केट देणार. आपण जर कन्सिस्टन्सी ठेवली ना तर कंपाऊंडिंग आपल्याला रिटर्न देणार आहे. त्यामुळे डेट मॅटर करत नाही. कंपाऊंडिंग खूप मोठं मॅजिक आहे ज्यामुळे व्हॅल्यू खूप मोठी होणार आहे. ओके, येस. तर यातून आता मला SWP रिलेटेड तर बऱ्याच अशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि आपल्या ऑडियन्सलाही झालं असेल. पण मग अशी कुठली एखादी फायनान्शियल ॲडवाईस आहे का की लोक मिस्टेक्स करतात, लोक फायनान्सच्या बाबतीमध्ये, की ती तुम्ही लोकांना सांगाल समजा ॲट द एंड? इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेताना बऱ्याचदा मिस्टेक म्हणजे ना, पहिली गोष्ट इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी ज्या गोष्टी असतात ना, इन्शुरन्सेस, हे इंटॅक्ट नसतात लोकांचे. म्हणजे आज मेडिक्लेम पॉलिसी ही गरजेची आहे. तुमच्यावर जे फायनान्शियली डिपेंड आहेत ते जर मेडिकली कव्हर नसतील तर तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटला डेंट येणार आहे. म्हणजे आज ॲडमिट झालंय कोणी तर तुम्ही तुमचे सेव्हिंग्स काढणारच आहात ना, असं नाही म्हणू शकत की FD उद्या मॅच्युअर्ड होते, उद्या देतो पैसे. सो ते जर कव्हर असेल तर इन्व्हेस्टमेंट इंटॅक्ट राहतील. त्यामुळे मेडिक्लेम कव्हर सफिशियंट अमाऊंटचं सगळ्या फॅमिलीचं असणं खूप महत्त्वाचं आहे. सेकंड गोष्ट असते ती म्हणजे टर्म इन्शुरन्स, दॅट इज अ लाईफ कव्हर. म्हणजे मी जर आज अर्निंग मेंबर आहे घरातला आणि मला उद्या काही झालं तर माझ्यावर फॅमिलीवरती खूप मोठं फायनान्शियल संकट येतं. मी या केलेल्या इन्व्हेस्टमेंटच पुढे जाणार नाहीये तर मी पुढच्या फायनान्शियल फ्रीडमचा विचारच नाही करू शकत जर मी आत्ताच फायनान्शियली स्टेबल नाहीये. त्यामुळे टर्म इन्शुरन्स कव्हर असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग तुमची इन्व्हेस्टमेंट ही गोल बेस असायला हवी. जर तुमची शॉर्ट टर्म गोल्स आहेत तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स पॅटर्न वेगळा असायला हवा. जी तुमची लॉंग टर्म गोल आहेत त्यासाठी इन्व्हेस्टमेंट पॅटर्न वेगळा असायला हवा. ओके. आता लुकिंग ॲट म्युच्युअल फंड्स, आपल्याकडे बिगेस्ट मिस्टेक काय होते, जिकडे तिकडे आपण ऐकतोय 5 वर्ष द्यायला पाहिजेत. बरेचसे लोक 5 वर्षातच SIP बंद करतात, पैसे वापरायचेत म्हणा किंवा जे बंद करतात त्या SIP. खरं कंपाऊंडिंग आहे ना हे 5 वर्षांनंतर सुरू होतं. म्हणजे जर आपल्याला खरंच मोठी वेल्थ क्रिएट करायची, आपण जे म्हणतो ना की जनरेशनल वेल्थ क्रिएट करायची जर असेल तर कंपाऊंडिंगसाठी आपल्याला जेवढं लॉंग टर्म थांबता येईल तेवढं थांबणं गरजेचं आहे. एक सिम्पल कंपाऊंडिंग कसं वर्कआउट होतं, जर मी आज 25,000ची SIP करते सिम्पल 20 वर्षासाठी, मी काही स्टेपअप वगैरे नाही केली आणि 12% दिले मार्केटने रिटर्न, नाही दिले त्यापेक्षा जास्त. पहिल्या 5 वर्षात माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असते 15 लाख, ज्याची 5 वर्षांनी व्हॅल्यू होते 21 लाख. म्हणजे मला 6 लाखाचं ॲप्रिसिएशन मिळते. पण हीच इन्व्हेस्टमेंट जर मी 20 वर्ष कंटिन्यू ठेवली तर माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असते 60 लाख, ज्याची कंपाऊंडिंगमुळे व्हॅल्यू झालेली असते 2,30,00,000. म्हणजे मला 5 वर्षात 6 लाखाचं ॲप्रिसिएशन आहे. मी 20 वर्ष होल्ड करते आणि 12% मिळत आहेत तरी सुद्धा 1.5 करोड प्लस ॲप्रिसिएशन आहे. ही कंपाऊंडिंगची जादू आहे. त्यामुळे मिस्टेक ही आहे की पहिल्या 5 वर्ष झाली की काढायचे, ह्या माइंडसेटनी लोक येतात. व्हेअरएज म्युच्युअल फंड हे प्रॉडक्ट असं आहे की जेवढं लॉंग टर्म ठेवाल
कंपाऊंडिंग मॅजिक क्रिएट करणार आहे. ओके, खरं तरी खूप मोठी ॲडवाईज आहे, कारण बऱ्याच वेळेस लोक SIP स्टार्ट तर करतात पण ते लॉंग टर्मसाठी टिकत नाही. तर त्यामागचं लॉजिक जर लोकांना नीट क्लिअर झालं ना तर त्याने आणखी ते टिकून राहतील. येस, तर प्रीती मॅम, थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आलात आणि इतका युजफुल पॉडकास्ट आमच्या ऑडियन्ससाठी दिलात. कारण SWP खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण आजकालच्या ऑडियन्सचं म्हणजे पेन्शनबद्दल, रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल काहीच प्लॅन नसतो आणि एक आजच्या पॉडकास्टमुळे त्यांना एक क्लॅरिटी येईल की ते कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट पण करू शकतात आणि त्यातून इन्कम पण जनरेट करू शकतात. आणि खरं तर कोणी SWP केली पाहिजे आणि कोणी नाही केली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात. म्हणून थँक्यू सो मच. येस, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? थँक्यू सो मच. म्हणजे खरंच या अवेअरनेसची गरज आहे की हे माहिती नसतं लोकांना आणि आपल्या ह्या पॉडकास्टमधनं ॲटलिस्ट कोणी केली पाहिजे आणि त्याचा कधी वापर केला पाहिजे हे तरी क्लॅरिटी येईल बऱ्याच जणांना आणि त्या अकॉर्डिंगली लोक पावलं उचलतील. येस, तर आणि ज्या लोकांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुमच्या सगळ्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट्समध्ये देऊन टाकू. म्हणजे जर कोणाला फायनान्शियल प्लॅनिंगला हेल्प हवी असेल तर तुम्ही 100% कराल त्यांना. नक्कीच. येस, आणि आपण तुमचं जे इंस्टाग्रामचं पेज आहे ते पण आपण मेन्शन करून टाकू म्हणजे लोक तुम्हाला तिथेही फॉलो करू शकतील. तुमचे काय आहे युजर ID इंस्टाग्रामचं? प्रीती सिधये, PREETISIDHAYE. ओके, म्हणजे ते डायरेक्टली तुम्हालाही फॉलो करू शकतील. येस, तर थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. तर या व्हिडिओला 100% लाईक करा आणि तुमच्या लाईफमध्ये असे जे काही लोक आहेत की जे तुमच्या जवळचे आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर त्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा. इथून पुढे आपण कॉन्टेंटची लेवलही वाढवतच जाणार आहोत. ओके, तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.